आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वंस चहा देताय ना? हो हो हो. माझी मैत्रीण आहे आरटीओ मध्ये, तिचा नंबर पाठवते तुला. ठीक आहे, बाय. सई, अगं हे माणसामाचं बिल एवढं कसं काय आलंय? बघू. चुकून दुसरं कोणाचं बिल आपल्यामध्ये टाळलोय? हे काय, कोण एवढे वेफर्स खातं? कोणाला लागतात एवढे वेफर्स? एवढे कसे काय वेफर्स मागवले गेलेत? नाही, मी विचारूनच येतो. हो, थांबा. मीच आणलेत ते वेफर्सचे पुढे. मला आवडतात वेफर्स. एवढी? एवढे म्हणजे? आता तुम्ही माझं खाणं पण काढणार का? आवडतात मला वेफर्स. तुमच्या का पोटात दुखतंय? पोटात गेले की मला दुखत नाही, डोक्यात चटणी म्हणून मला दुखत. काय चाललंय हो भाची बरोबर खुसूर फुसूर खुसूर फुसूर? जेव्हा बघावं तेव्हा तिच्या बरोबर खुसूर फुसूर करत असतात. मला काही समजत नाही असं समजू नका. सगळं कळतं मला. आणि आता माझं खाणं नाही काढायचं. किती मेला मन मारायचं? ए बाई भूकंप होईल ग. आणि काय आला? कोण आला? अगं कोण नाही, फोन आला माझ्या देवाचा. देव? हा, तुझा देवांच्या. काय ग, माझ्या होणाऱ्या जावयाला काय देव काय म्हणते ग? चांगलं नाव आहे ना त्याचं, देवांश. अगं लाडाने म्हणते मग, प्रेमात म्हणते देव. आणि सई, हे बघ, फोटोज टाकल्या लगेच आला की नाही फोन मला. मग त्याला फोटो खूप आवडले असणार म्हणून कॉल केले असणार त्याने. ए बाई, आधी ते फोन वरती काय म्हणतात ते तर बघ. उचल फोन उचल. स्पीकरवर टाकते, तू पण ऐका. हाय डार्लिंग. हॅलो, मी देवांशी आई बोलते. हॅलो आई, कशा आहात तुम्ही? अंजली बहिणी, फोन स्पीकरवर टाक. अंजली, मी सरळ मुद्द्याच बोलते. म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? तू जे सोशल मीडियावर फोटोज टाकलेत ना, ते काढून टाक. हा, का पण असं अचानक? भैरवी ताईंनी निरोप दिलाय तसा की ते फोटोज डिलीट करून टाक तू. अहो पण असं का करू मी? ते फोटोज मी आत्ताच टाकलेत आणि त्याच्यामुळे ना मी मस्त फेमस होणार आहे. माझे फॉलोअर्स पण वाढणार आहेत त्याने. हे बघ बाळा अंजली, तू तरुण आहेस, तुझी काही स्वप्न आहेत, मी समजू शकते. पण आता तू ह्या घरची सून होणार आहेस की नाही, मग तुला जबाबदारीने वागायला हवं. माझं ऐक, ते फोटोज ना तू डिलीट करून टाक. मी सांगते त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल की नाही. असं मऊ काय बोलतेस का तिच्याशी? हा, चांगलं खडसावून सांग तिला, त्याशिवाय तिच्या डोक्यात शिरणार नाही काही. खडसावून सांग. पण आई, मी असं काही वेडवाकडं वागलेच नाहीये. हल्ली अशा पोस्ट तर सगळ्याच मुली टाकतात ना सोशल मीडियावर. हे बघ, आमच्या कुटुंबाचा मान खूप मोठा आहे बाहेर, आणि आपण सगळ्यांप्रमाणे नाही वागू शकत ना. तू खूप मोठ्या घरात लग्न करून येणार आहेस, त्यामुळे सोशल मीडियावर काय टाकायचं, कसे फोटो टाकायचे ह्याचं तुला
भान राखावं लागेल. अहो पण मला वाटलं की तुम्हाला माझे फोटोज आवडतील. आम्हाला कोणालाही तुझे फोटोज आवडले नाहीयेत. आमच्या घरातले कोणी असे वाह्यात पोस्ट करत नसतात. त्यामुळे वहिनी जे सांगते ते ऐक आणि तेच कर. पुढे पुढे बोलू नकोस. पुढच्या सेकंदाला जर का ही पोस्ट डिलीट नाही झाली ना तर मी जे काही करेन त्याला तू जबाबदार असशील. ऐकू येतंय तुला हे? आमच्या घरात यायचं असेल तर हे असलं खपवून घेतलं जाणार नाहीये. अजून लग्न झालं नाहीये. त्यामुळे मी काय करू शकते याची कल्पना आहेच तुला. अगं बाई काय कसले फोटो टाकलेस तू? अगं ती बॉबकटवाली बाई किती भडकली होती. नशीब समोर नव्हती, नाही तर नागिणी सारखी डसली असती तुला. ए बाई काय बोलतेस तू? त्या देवांच्या आत्या आहेत ना, मोठ्या आहेत त्या. जरा मानानं वाग त्यांच्याशी. त्यांच्याबद्दल मानाने बोल. आहे का? ते कुठल्या फोटोबद्दल बोलत होत्या? हे बघ, आधीच आपली परिस्थिती काय ती बघा. एवढ्या मोठ्या घराबरोबर आपला संबंध जोडला जातोय याचं भान ठेवा. वेड्यासारखं वागू नका. अहो पण पॉप्स मी खरंच काही नाही केलंय. मी असं काहीच नाही टाकलं. मी फक्त माझे फोटो टाकले सोशल मीडियावर. त्याचा पण त्यांना इतका काय प्रॉब्लेम झाला काय माहित. तू ऐकायची नाहीस. थांब. पॉप्स फोन द्या माझा. गप बस. सगळे फोटो डिलीट करतले. सगळे फोटो गप्प राहा. तू डिलीट. आपल्या चुका आपण सुधारायच्या असतात. तुला सांगितलं होतं ना की सोशल मीडियावर हे असे फोटोज टाकू नको म्हणून, पण नाही ऐकलंस. शेवटी काय परिणाम झाला बघितलंस ना. हे सगळं तुलाच भोगावं लागलं. असो, आता हे फोटोज तू तुझ्या हातानेच डिलीट कर. कर.